आज पनवेल नगरीत सर्वत्र दिसणाऱ्या विकासाचे मूळ कारण म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची दिलेली शिकवण, मूल्य, संस्कार आणि विचारधारा। या पक्षाला पनवेलमध्ये उभं करण्याचं श्रेय जातं तात्या म्हणजेच दत्तात्रय नारायण पाटील आपले दत्तू शेठ यांना। तात्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात 8 जुलै 1931 रोजी झाला। त्यांनी प्राथमिक शिक्षण नावडे गावातील प्राथमिक शाळेत घेतले। त्यानंतर पनवेलच्या दगडी शाळेत शिक्षण घेतले आणि शेवटी विखे हायस्कूलमध्ये इयत्ता 9वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते घरच्या व्यवसायात उतरले आणि तेथेही उत्तम यश मिळवत पनवेलमध्ये एक यशस्वी व्यावसायिक म्हणून नावारूपास आले। व्यवसायात स्थिरता येत असतानाच तात्या सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय होऊ लागले। सहकारी मित्रांसोबत ते RSSच्या शाखेत जाऊ लागले। साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर झाला आणि त्यातूनच ते विविध चळवळींमध्ये सहभागी झाले। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते आघाडीवर राहिले। जय महाराष्ट्राच्या घोषणा देत महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादात बेल्लारी येथे तात्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना 1 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला। आणीबाणीच्या काळात त्यांना विसापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले। तेथून सुटका झाल्यानंतर त्यांनी पुन्हा नव्या जोमाने राजकारणात प्रवेश केला आणि शेतकरी कामगार पक्षाची धुरा हाती घेतली। तात्यांनी पनवेलमधील दुर्लक्षित अन्यायग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरू केला। जनतेच्या उत्कर्षाचा विचार मनाशी बाळगून त्यांनी राजकीय प्रवासाची वाट धरली। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी व कामगार चळवळी उभ्या राहिल्या। दास्तान फाटा जासई येथील आंदोलन, सिडको जमीन आरक्षणाबाबतची चळवळ, 12.5% जमीन आरक्षणाचा लढा, कामगार आंदोलन, हिंदू मुस्लिम ऐक्य, परप्रांतीय विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न, शैक्षणिक सांस्कृतिक चळवळी, रेल्वे व ST महामंडळाविरुद्धचे लढे अशा असंख्य संघर्षांमध्ये त्यांनी भाग घेतला। या सर्व चळवळींमुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं, पण त्यांनी कधीच पाय मागे घेतले नाहीत। तात्यांचे जीवन म्हणजेच संघर्ष, समर्पण आणि सामाजिक न्यायासाठीची सातत्यपूर्ण लढाई होय। तात्यांची अध्यात्मावर विशेष निष्ठा होती। विठुरायावर त्यांची अपार श्रद्धा होती। म्हणूनच पंढरपूर येथे भाविकांसाठी त्यांनी धर्मशाळा उभारली। सर्व भाविक बंधू भगिनी आणि सत्तेजनो, आज आपली वास्तू बरेच दिवसाची इच्छा होती आणि समाजाची इच्छा होती की इतर समाजाच्या धर्मशाळा आहेत, लोहारांची आहे, कुंभारांची आहे, हलग्यांची सुद्धा झाली पाहिजे असा विचार करून सवळाराम महाराज आणि पनवेलचे काही पुढारी त्यामध्ये आम्ही सुद्धा होतो। सर्वांनी विचार केला आणि ही धर्मशाळा आपल्या हलगी जातीसाठी, हलगी समाजाचा माणूस कुणी आला तरी त्याला इथं उभी राहायला जागा होईल या उदात्त हेतूने सर्वांनी मदत केली आणि ही धर्मशाळा पुरी केली। त्याबद्दल आपण इथं हजर असलेले सर्वांचे आणि ज्यांनी देणग्या दिल्या त्या सर्वांचे परत एकदा समाजातर्फे आभार मानून आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 1960 साली तात्यांनी रयत शिक्षण संस्थेची शिक्षण प्रसाराची दिशा साताऱ्याहून रायगडकडे वळवली। पनवेल, उरण, नवी मुंबई या परिसरात रयत शिक्षण संस्थेच्या शाखांचे जाळे विणले। आज या भागात सुमारे 100 शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आहेत। यातील
पनवेल जवळील नावडे गावातील प.जो. म्हात्रे विद्यालय हे पहिले विद्यालय होय. दिबा पाटील साहेब, दत्तू शेठ पाटील, जनार्दन भगत, गहू वाजेकर, मृदू जोशी, रघुनाथ शेठ जितेकर, अनंता शेठ भोईर, गोटीराम शेठ पाटील, विटू शेठ गवंडी, काना शेठ ठाकूर, साखऱ्या शेठ जिपरमुंडे. खरं तर ह्या सर्व लोकांमुळेच आज रयत शिक्षण संस्थेचे वटवृक्ष नवी मुंबई, पनवेल आणि उरण येथे आहे. त्यानंतर पनवेल येथे विके हायस्कूलमध्ये तात्यांनी 1987 ते 2008 या कालखंडात चेअरमन म्हणून कार्य केले. तात्यांचे संस्कार आमच्यावर पडल्यामुळे त्यामुळे आम्ही आजकाल इथपर्यंत सभापती पदापर्यंत पोहोचलो गेलेलो आहेत. तात्यांनी जर ही शिक्षणाची गंगा आणली नसती तर खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची काही सोय झालेली नसती. या तात्यांच्या शिक्षणाच्या हायस्कूलमध्ये आम्ही सुद्धा इथे शिक्षण घेऊन पुढे गेलेलो आहोत. तात्यांनी माझ्याकडे बघल्यानंतर जरा हा मुलगा ऍक्टिव्ह वाटतं या हिशोबाने त्यांनी मला सर्वप्रथम ग्रामपंचायतमध्ये सदस्य बनवलं. पुंडलिकशेठ म्हात्रे आमचे सरपंच होते त्यावेळेला. जवळजवळ 2 टर्म मी सदस्य राहिलो. नंतर मी तात्या दत्तूशेठ आमच्या वडिलांच्या कृपा आशीर्वादाने आणि पुंडलिकशेठ म्हात्रे यांच्या सगळ्यांना सरपंच झालो. 5 वर्ष सरपंच म्हणून काम केलं. त्यांच्यामुळेच सरपंच झालो मी. खरं म्हणजे आज पनवेल उरण तालुका शैक्षणिकच्या पुढे गेले त्याचं एकमेव काय कारण असेल दिबा पाटील आणि तात्या दिबा पाटील, जनार्दन भगत, गोटीराम शेठ पाटील, जिपरशेठ मुंडे, वाजेकर शेठ, मृदू जोशी ही सगळी मंडळी एकत्र आले आणि एकाच वेळी हायस्कूल काढली. त्यावेळी नव्हती कुठेही शिक्षणाची सोय नव्हती. वावजासारखं गाव घ्या, पनवेलहून 13 किलोमीटर आहे. गव्हाण घ्या, जासे घ्या, कुठेही कसली कनेक्टिव्हिटी नव्हती. अशा काळामध्ये दिबा पाटील आणि तात्यांनी एकत्र येऊन हायस्कूल स्थापन केले आणि आज पनवेल उरण तालुका शैक्षणिक जर पुढे काय गेला असेल तर त्याचं एकमेव कारण काय असेल तर दत्तूशेठ पाटील आहेत. या परिसरात कार्य करताना मला तात्याबद्दल इतकी आपुलकी वाटू लागली की तात्या एक व्यक्तिमत्व असं होतं की निस्वार्थी व्यक्तिमत्व. कारण आमच्या परिसरात आमदार म्हटल्यानंतर 1-2 वर्षामध्येच त्यांची आर्थिक बाब इतकी सुधारायची आणि मग तात्या तर 2-3 टर्न 4 टर्न आमदारकी करून सुद्धा एक सामान्य जीवन का जगत असत. त्यांचं शैक्षणिक कार्य असं होतं की ते कुठल्याही शिक्षकाला किंवा कुठल्याही व्यक्तींना कधीही तोडून बोलत नव्हते. तात्यांना ही उपजत बुद्धी कुठून आली असावी हेच मला कळत नव्हतं. त्यांनी गावोगाव जाऊन या शैक्षणिक कार्याचा इतका प्रचार केला. रयत शिक्षण संस्थेचं इतकं प्रेम त्यांना होत आणि त्या प्रेमापोटीच मी सुद्धा रयत शिक्षण संस्थेचं कार्य अतिशय जोमानं आणि प्रेरणेनं आणि अगदी व्यवस्थित काम केलं. तात्या पंढरपूरची वारी करायचे, आळंदीची वारी करायचे, त्याचबरोबर म्हसोबाची यात्राही करायचे. म्हणजे सर्वसामान्यात मिसळून त्याने लहान मोठा असा कधी भेदभाव केलेला नाही आणि हेच तात्यांचं वैशिष्ट्य होतं. त्याच्यामुळं प्रौढांचा, तरुणांचा ओढा त्यांच्याकडे होता. स्पष्ट वक्ते असल्या कारणाने कुणी त्यांच्याकडे आला तर त्यांना ते खोटं आश्वासन कधी देत नव्हते. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी कोणाला नाराजी ही जाणवत नव्हती. अशा प्रकारचे सर्वांना सांभाळून घेऊन चालणारे तात्या उर्फ दत्तूशेठ पाटील हे ज्या वेळेला आमच्यातून निघून गेले त्यावेळेला सर्व शेतकरी कामगार पक्षचे कार्यकर्ते हे आळाले होते. एक सांगायचे म्हणजे तात्यांबद्दलचा एक अनुभव तर ज्यावेळी नावडा फाटा तोडायला आले होते त्यावेळी तात्या ठामपणाने बसून खैरनारसारख्या व्यक्तीला तात्यांनी संघर्ष केला आणि तात्यांनी आज आपण जे म्हणतो पंतप्रधान आवास योजना ही योजना तात्यांनी निर्माण केली का आमच्याकडे झोपडपट्टी धारकांना इथं राहायला घरं मिळाले पाहिजेत. तात्यांनी 2003 साली एफआरडीसी करणं प्लॉट मंजूर केलं. त्यावेळी तात्यांची जी संकल्पना होती की माजी विद्यार्थी संघटना स्थापन करून माजी विद्यार्थ्यांच्या या विद्यार्थ्यांना आपण एक प्लॅटफॉर्म द्यावं आणि खरोखर तेव्हा आम्ही या विद्यालयाच्या संघटना स्थापनेनंतरच ताबडतोब म्हणजे मे महिन्यामध्ये एक शाहीर साबलेंचा महाराष्ट्राचे लोकधारा हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं आणि त्या कार्यक्रमासाठी या पंचक्रोशी सर्व विद्यार्थ्यांनी हिरेनं भाग घेतला आणि त्या विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या फंडातून आम्ही जे ग्राउंड फ्लोअरला जे आपलं खालचं जे आहे बिल्डिंगचा बेस म्हणजे ज्याला आपलं फाउंडेशन एक बिल्डिंग तो फर्स्ट फ्लोअर आम्ही या माजी विद्यार्थी संघटनेला
त्यानंतर असे अनेक उपक्रम आपण राबवत होतो, परंतु प्रत्येक ठिकाणी तात्या आम्हाला मार्गदर्शन करत होते. आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजेत, खेडेगावातली मुलं शिकली पाहिजेत आणि ही शिक्षणाची गंगा खेडेपाड्यापर्यंत गेली पाहिजे अशी तात्यांची मनोमन इच्छा असायची. आणि त्यामुळं तात्या तिथं न जमताना कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळा न काढताना, त्या भानगडीत न पडताना तात्या रयत शिक्षण संस्थेकडे गेले आणि तात्यांनी रयत शिक्षण संस्थेची या ठिकाणी शाळा चालू केली. कर्मवीर अण्णांना जे अभिप्रेत होतं तशाच पद्धतीनं रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष ह्या रायगडमध्ये बहरत ठेवण्याचं काम आदरणीय तात्यांनी केलेलं होतं. सुरुवातीला शाखांची स्थापना आणि त्यानंतर शाखांचा जो विस्तार आहे आणि त्याचा विकास हे करण्यामागं तात्यांनी परिश्रम घेतलेले आहेत आणि ते जे त्यांचं कार्य आहे ते सर्व रयत सेवकांना ठाऊक आहे. 60 वर्षापूर्वीची परिस्थिती बघितली तर रोडपाली हे पोस्ट ऑफिसचं ठिकाण होतं आणि तळोजा हे व्यापाराचं ठिकाण होतं. पण नावडा हे पहिल्यापासून मुंबई गोवा रस्त्यावरचं प्रमुख गाव असल्यामुळं तात्यांनी ठरवलं की नावड्यामध्ये हे हायस्कूल स्थापन करायचं. काही तळोजाचा पर्याय आला होता, इतरही आले होते, पण तात्या त्यांच्या निश्चयावर ठाम राहिले. आणि आता जी आपण प्रत्यक्ष ही बिल्डिंग बघत आहेत, ही जमीन त्या ठिकाणी तात्यांच्या पूर्वजांना वतन दिलेली जमीन त्यांनी या ठिकाणी दिली आणि एवढं मोठं विशाल वटवृक्षाचं आज रूपांतर या शाळेच्या माध्यमातून झालं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शेतकरी कामगार पक्षानं अतिशय मोलाची कामगिरी बजावली. आणीबाणीच्या विरोधात जो लढा झाला त्याच्यामध्ये साऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्याचं सत्र होतं. त्यामध्ये देखील शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिवा पाटील साहेब असतील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, दत्तूशेठ पाटील ही मंडळी आघाडीवर होती. एकंदरच जनतेच्या हितासाठी टोकाच्या चळवळी, टोकाचं आंदोलन आणि जे लागेल ते करून जनतेचं हित साध्य करायचं ही कार्यप्रणाली तात्यांची आणि त्या काळच्या साऱ्याच नेत्यांची राहिलेली आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये वागताना कुणालाही अशा पद्धतीचा शब्दप्रयोग करायचा नाही. एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून काम करण्याचं संदेश सातत्यानं तात्यांचा असायचा आणि त्याचं जतन मी करत आलो. आणि म्हणूनच तात्यांच्या या कार्याला आमचा सलाम.